प्रारूप मतदार यादी 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून या निमित्ताने पत्रकार परिषदेमध्ये कुमार आशीर्वाद जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सोलापूर यांनी नवमतदारांची नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा असे आवाहन केले। 6 ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। सदर कार्यक्रम 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबवला जाणार आहे। 1 जुलै 2024 रोजी किंवा त्याआधी 18 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना या कालावधीत मतदार नोंदणी करता येणार आहे। 2024 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी। तसेच ज्या मतदारांची नावे वगळली गेली आहेत अथवा ज्यांची नावे मतदार यादीमध्ये नाहीतच अशा सर्व नागरिकांनी नमुना अर्ज क्रमांक 6 भरून आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत असे कुमार आशीर्वाद जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सोलापूर यांनी म्हटले आहे। प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे, कारण बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते। आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ आदी तपशील अचूक आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे। विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो। त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते। मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणी ही महत्त्वाची असते। तरी नागरिकांनी आपली नावे विशेष पुनरीक्षण कार्यक्रम 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत नोंदवून घेण्यात यावीत। तसेच तदनंतर सदर मतदार नोंदणी प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे असे आवाहन कुमार आशीर्वाद जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सोलापूर यांनी केले आहे। ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मतदारांनी voters.eci.gov.in यावर आपली नावे मतदार यादीमध्ये शोधण्यासाठी ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा। मतदार यादी संदर्भात काही माहिती आवश्यक असेल अथवा काही दुरुस्ती असेल तर संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।